इयत्ता 8वी धडा 3 बल आणि दाब. प्रस्तावना. आपण जेव्हा कोणतीही वस्तू उचलतो, ढकलतो आणि सरकवतो, त्यावेळेस आपल्याला आपली ताकद म्हणजे शक्ती खर्च करावी लागते. यालाच आपण बल म्हणतो. आपण वस्तूला गती देतो. तेव्हा ही बलाची गरज पडते. उदाहरणार्थ, फुटबॉलला लाथ मारली की तो गतिमान होतो. द्रव किंवा वायूशी संबंधित दाब ही संकल्पना आपण ऐकलीये. एखाद्या द्रव किंवा वायू भरलेल्या वस्तूवर आपण दाब देतो, तेव्हा त्या वस्तूच्या आतमध्ये असलेल्या द्रव किंवा वायूमध्ये हालचाल घडून येते. उदाहरणार्थ, फुगा फुगवल्यानंतर त्यावर दाब दिला की आतील हवा आजूबाजूला गेल्यासारखी आपल्याला जाणवते. तसेच सोडा वॉटरची बाटली हलविल्यास आतील वायूत दाब निर्माण होतो आणि झाकण खोलल्यावर फेस बाहेर येतो. आता आपण या पाठात बल व दाब या दोनही संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. बरं, आता सर्वप्रथम तुम्ही मला बल म्हणजे काय ते सांगा. अचल वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा वस्तूची सरळ रेषेतील एकसमान गती बदलण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक राशीस बल असं म्हणतात. अगदी बरोबर. स्थिर वस्तूला गती देण्यासाठी आपल्याला त्या वस्तूला धक्का मारावा लागतो. तेव्हाच त्या वस्तूची जागा बदलते. स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती वस्तू स्थिरच राहते आणि गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहते. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. मुलांनो, ही आकृती पहा. गाडी ढकलण्यासाठी, कुत्र्याला ओढण्यासाठी तसेच फुटबॉलला लाथ मारण्यासाठी बल लावावे लागते. अशा विविध क्रिया करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे बल लावावे लागते. तर आता आपण या बलाच्या वेगवेगळ्या प्रकाराविषयी माहिती करून घेऊ. संपर्क व असंपर्क बल. मुलांनो, हे पहा. मोटार ढकलण्यासाठी माणसाने मागून बल प्रयुक्त केले आहे. दुसऱ्या चित्रात मुलगा कुत्र्याला ओढण्यासाठी बल लावतोय, पण कुत्रा तटस्थ आहे. आणि तिसऱ्या चित्रात फुटबॉल खेळणारा मुलगा पायाने चेंडू टोलवत आहे. या चित्रांमध्ये वस्तूंचा एकमेकांशी थेट संपर्क आलाय. त्यामुळे या दोन वस्तूंवरील आंतरक्रियेमधून त्या वस्तूवर बल प्रयुक्त झाले आहे. म्हणजेच वस्तूंच्या एकमेकांशी आलेल्या थेट संपर्कामुळे किंवा आणखी एखाद्या वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते. कुत्र्याला बांधलेला पट्टा ही आणखी एखादी वस्तू आहे. अशा बलास संपर्क बल असं म्हणतात. स्नायुबल हे संपर्क बलाचं उदाहरण आहे. या क्रियांमध्ये त्या वस्तूवर स्नायूच्या मदतीने बल प्रयुक्त केले आहे. उचलणे, ढकलणे, ओढणे अशा क्रियांमधून संपर्क बल प्रयुक्त झालेले दिसून येते. आता हे पहा. चुंबकाला टाचण्या ओढतात. कंगवा केसांवर घासला आणि कागदाच्या तुकड्याजवळ नेला तर कागदाचे तुकडे कंगव्याकडे आकर्षित होतात. तर नारळ झाडावरून खालच्या दिशेने पडतो. म्हणजेच दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरीही त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होते. अशा बलास असंपर्क बल असं म्हणतात. चुंबकीय बल, गुरुत्वीय बल, स्थितिक विद्युत बल ही असंपर्क बले आहेत.